आज आपण नेहाज रेसिपीमध्ये रत्नागिरीचा हा छान असा देखावा बघणार आहे। निसर्ग सकाळचे हे 6:30 वाजलेत। छान असं धुकं पडलंय, बघू शकता तुम्ही। पलीकडची झाडं पण अजिबात दिसत नाहीयेत, एवढं छान धुकं पडलंय सकाळच। आणि गारवा तर एवढा आहे, जेवढी मुंबईला गरमी आहे त्याच्या डबल इथे थंडी वाजते गावी। आणि निसर्ग पण खूप छान आहे, सर्व झाडाची पानं वगैरे खाली पडलेत, पातेरा। आणि धुकं एवढं पडलंय। आज सकाळ लवकर उठले मी, कारण आज आमच्याकडे पालखी येणार आहे, तर पालखीची पूर्वतयारी करायची सर्व आपल्याला। हे सर्व बाजूची घरं आहेत, बाजूच्या घरातल्या काकी झाड लोट करतात खळ्यामध्ये, त्याचा आवाज येतोय। झाडाची हिरवळ पूर्ण धुक्यांमुळे झाकली गेली आहे, एकदम धुरकट असं दिसतंय। हे झाड थोडं जवळ आहे, क्लिअर दिसतंय, बाकी सर्व ठिकाणी एकदम धुरकट असं दिसतंय धुक्यामुळे। आणि दव पण भरपूर प्रमाणात पडलाय। आता आपण हे पालखीसाठी सतरंजी घातली आहे, छान अशी लादी पुसून वगैरे। त्याच्या बाजूला रांगोळी काढून गोंड्यांनी थोडीशी सजावट केली आहे मी। आणि आरतीची थाळी पण तयार करून ठेवली आहे। हा महाप्रसाद तयार केला आहे पालखीसाठी। 5 पानं काढून त्यात 5 प्रकारच्या भाज्या, पुरी, पुरणपोळी, वरण भात असं सर्व निवेद काढलं आहे। सर्व पूर्वतयारी आधीच करून ठेवावी लागते पालखी येण्याआधी। पुढचा दरवाजा पण असा रांगोळीनी छान आणि फुलांनी सजवला आहे। आता ही पालखीचं पण आगमन झालं आहे आपल्या खळ्यामध्ये। पालखीचे आणि पालखी आणणाऱ्याचे पाय धुवून पुसून आपल्याला हळदी कुंकाने पूजा करून पालखी आतमध्ये घ्यावी लागते। पालखी आतमध्ये विराजमान झाली आहे, जिथे आपण आपली सतरंजी अंतरलेली। हे गावचे जे गुरव आहेत ते सर्व निवेद वगैरे दाखवून पूजा करतात। धूप दीप दाखवला आपण, पेड्यांचा निवेद दाखवून, आपण बनवलेला महाप्रसाद वगैरे दाखवून ओटी भरायचे खाना नारळाने देवीची। अशा प्रकारे लहानापासून मोठ्याने सर्व देवीचे दर्शन घेऊन आपल्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करण्यास सांगितले आहेत। आणि अशी आपली पालखीची पूजा झाली आणि आता पालखी